वेलकम टू प्राइस लाईन बॉट. या ठिकाणी मी बिटकॉइन मध्ये ट्रेड केलेले आहे, 3 ट्रेड केलेले आहे. 3 ट्रेड कसे मॅनेज केले, त्यामध्ये कसे रिस्क अँड रिवॉर्ड मी फॉलो केला ना, तर आपण काय करू आता सेटअपवर जाऊ आणि तो व्हिडिओ आता आपण बघू. सध्या काय करतोय, बिटकॉइन ट्रेड करतोय आणि बिटकॉइनचा आपण काय करू, सध्या लेवल्स मार्क करून घेऊ. हा बिटकॉइनचा आहे ना, हा रेसिस्टन्स झाला, हा फर्स्ट सपोर्ट झाला आणि त्याच्यानंतर हा सपोर्ट होता. नंतर आता काय झालं, हा सपोर्ट बिकम रेसिस्टन्स. ओके, तर त्याच्यानंतर आपला हा फर्स्ट बाय सिग्नल या ठिकाणी जनरेट झाला होता. त्याच्यानंतर सेल सिग्नल या ठिकाणी जनरेट झाला. दोन्ही सिग्नल आपले बघतो ना एकदम परफेक्टली वर्क करतात. याचा कारण एवढंच की आज बिटकॉइनमध्ये काय जबरदस्त व्हॉलिटिलिटी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. सेनेसचं सध्या अकाउंट माझं 1,62,428 वर गेलेलं आहे आणि क्लोज पोझिशन जर प्रिव्हियसली बघितलं ना तर 30,000चा लास्ट प्रॉफिट होता. मी काल सकाळीच या टायमाला ट्रेड केला होता आणि रात्री काय मी ट्रेड केलेला नाही. तर आपण काय केलं होतं, या ठिकाणी एक छोटासा ट्रेड पंच केला होता फॉर डाऊन साईड. तर या ठिकाणी मी बिटकॉइन शॉर्ट केला होता. त्याचा स्टॉप लॉस हा ठेवलेला आहे आणि त्याचं टार्गेट हे ठेवलेलं आहे. आपण प्रायमरी मूव्ह कन्सिडर केली ना तर यानंतर मला असं वाटतं या ठिकाणी ना रेसिस्टन्स पण क्रिएट होतोय. रेसिस्टन्स फेस केला पाहिजे आणि थोडीशी डाऊन साईडची मुवमेंट या ठिकाणी क्रिएट झाली पाहिजे. पण स्टील इट्स बिटकॉइन आणि हा जो लॉंग टर्मचा सपोर्ट आहे ना, कदाचित हा सपोर्ट रिस्पेक्ट करण्याचा तो प्रयत्न करतोय. पण मोमेंटम थोडा लूज झालेला आहे, त्याच्यामुळे ह्या लेवलला बिटकॉइन सध्या काय होतंय, साईडवेज राहण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. आणि स्टील आपण काय करतोय, सध्या पोझिशन घेतलेली आहे. जी पण आपला रिझल्ट असणार आहे ना तो आपण ऍक्सेप्ट करू आणि नेक्स्ट ट्रेड जो आहे ना तो आपण थोडासा चांगल्या क्वांटिटीने घेण्याचा प्रयत्न करू. कारण फर्स्ट ट्रेड आपण जो घेतो ना तो थोडासा रिस्क डिफाईन करून घेतो. जर सपोज रिस्क जास्त असेल ना तर आपण कमी क्वांटिटी यूज करतो आणि जर रिस्क जर सपोज ट्रेड जर परफेक्ट असेल व आपल्या मुवमेंटमनी चालत असेल ना तर आपण त्याच्यामध्ये क्वांटिटी पण ऍड करतो, आपण मॉनिटाईज करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे आपण बघतो ना तर या ठिकाणी डिप्लॉय कॅपिटल अराउंड 3,000 रुपये आहे आणि आपला स्टॉप लॉस जो आहे ना 612 आणि टार्गेट आपलं 612 असं आपण ठेवलेलं आहे. आणि सध्या तर या ठिकाणी आपला जो आहे ना स्टॉप लॉस, तर या ठिकाणी आपला स्टॉप लॉस सेट झालेला आहे आणि प्रिव्हियसली आपण बघतो ना या ठिकाणी आपण 600 रुपयाचा लॉस केलेला आहे. त्याच्या आधी आपण 30,000चा प्रॉफिट केलेला आहे. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, लॉस होत असतो. लॉस आपण रिस्क डिफाईन करून आपला हा ट्रेड आहे ना स्मॉल क्वांटिटीत घेतला होता. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं, जोपर्यंत तुम्ही तुमची रिस्क समजून घेत नाही ना तोपर्यंत तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर नाही होऊ शकत. तर एक अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय झालेली आहे, तर ती आपण काय करू, कॅच करण्याचा प्रयत्न करू. तर त्या ट्रेड मागचं मी लॉजिक सांगतो तुम्हाला. आता काय झालं होतं, ही डाऊन साईडला मूव्ह आली होती, त्याच्यानंतर आपण हा सेलिंग सिग्नल ग्रॅप केला होता. तर त्याच्यानंतर बाईंग आली, कंटिन्युएशन बाईंग चालू. तर त्याचा हा जो फर्स्ट रेसिस्टन्स आहे ना तिथपर्यंत बिटकॉइन जाण्याची खूप सारी शक्यता आहे. तर आपण काय करतो, एक अपसाईडसाठी या ठिकाणी ट्रेड घेतोय. ट्रेडमध्ये स्टील आपण जी लास्ट टाइम क्वांटिटी वापरली होती ना ती डबल डाऊन करतोय, म्हणजे आपण डबल क्वांटिटीने काम करतोय. एक एंट्री बनू, कमी क्वांटिटी. मी तुम्हाला मार्टिंगल कसं यूज करून करतो ना त्या ठिकाणी मी तुम्हाला काय करतो ते दाखवून देतो, म्हणजे जेणेकरून काय होईल तुम्हाला देखील मार्टिंगल स्ट्रॅटेजी यूज करता येईल. ठीक आहे, काय अडचण नाही. आपण काय करतोय, कमीपासूनच मार्टिंगल चालू केलेलं आहे. 0.10च्या लॉटनी केलं, आता 0.20 आहे. आणि तर या ठिकाणी आपण काय करू, फर्स्ट टार्गेट स्टॉप लॉस या ठिकाणी आपण काय करू, मार्क करून घेऊ, जेणेकरून आपल्याला काय होईल, आपली जी रिस्क राहील ना डाऊन साईडची ती कमी झालेली या ठिकाणी आपल्याला दिसेल. आता सध्या जर आपण एंट्री केली ना, एंट्री केल्या गेल्या आपल्याला काय दिसतोय, 700 रुपयाचा लॉस, 690 रुपयाचा लॉस या ठिकाणी दिसतोय. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, लॉस प्रॉफिटमध्ये कन्वर्ट होणार याची गॅरंटी आपल्याला आहे. तर त्याच्यामुळे आपण काय करू, हा ट्रेड सध्या होल्ड करू. 62, 64 या प्रकारे आपल्याला प्रॉफिट जनरेट झालेला दिसतोय. तर अपसाईडची मुवमेंट या ठिकाणी जी होती ना ती प्रेफर होते आपल्यासाठी. तर ह्या रेसिस्टन्सपर्यंत ॲटलिस्ट बिटकॉइन आला पाहिजे, ह्या हेतूने आपण काय केलेलं, हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. वॉट रॅपिड कॅन्डल, एवढी जबरदस्त कॅन्डल फॉर्म झालेली नाही, जवळजवळ मी तर बोलतो 1 सेकंदामध्ये ही कॅन्डल फॉर्म झालेली. इम्पल्सिव्ह बाईंग असू शकते ही, कदाचित ही रिव्हर्स पण होऊ शकते. तर आपल्या या ठिकाणी जर आपलं टार्गेट बघितलं ना तर 1,170 रुपयाचं या ठिकाणी आपलं टार्गेट आहे. म्हणजे मी असं बोलू शकतो की 1 सेकंदामध्ये ही जी कॅन्डल आहे ना, ही सध्याची कॅन्डल ही क्रिएट झालेली, एकदम बुमकम मूव आलेली आणि जबरदस्त या ठिकाणी आपलं काय होतं, या ठिकाणी टार्गेट होण्याचे चान्सेस आहे. पण इम्पल्सिव्ह मूव जर कदाचित असली ना तर जनरली काय होतं माहिती आहे का, जर अशा प्रकारची मूव जर आली ना जबरदस्त, म्हणजे अशा प्रकारची जर फास्ट कॅन्डल आली ना तर या ठिकाणी काय होतं, बऱ्याच साऱ्या ऑर्डर ना पेंडिंग राहून जातात किंवा आपण बोलतो या ठिकाणी लिक्विडिटी हे होऊन जाते. त्याच्यामुळे कदाचित या ठिकाणून रिव्हर्स येण्याचे सुद्धा तेवढेच चान्सेस आहे. पण स्टील आपण जो पण आपला प्लॅन आहे ना त्या प्लॅनला आपण स्टिक राहू. अदरवाईज जर आपण कॉस्ट टू कॉस्ट आलो ना या ठिकाणी आपण एक्झिट करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मग 100% मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जर प्राईस अगेन आली ना तर मग या ठिकाणी पूर्ण त्याची सेंटिमेंट आहे ना ते डाऊन साईडसाठी क्रिएट होतात. मग त्याच्यानंतर काय होईल माहिती का, हा रेजिस्टन्स म्हणून या ठिकाणी आपला जो बिटकॉइन आहे ना याला रेजिस्टन्स म्हणून वर्क करेल. तर आपण काय करतो, या ठिकाणी आपला जो ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे ना, हा ट्रेलिंग स्टॉप लॉस या ठिकाणी शिफ्ट करण्याचा प्रयत्न करू. जर इन
केस प्राईस डाऊन साईडला येत असेल, कारण एवढी रॅपिड मूव्ह येते ना, 100% या ठिकाणी काय होतं, लिक्विडिटी हंटिंगसाठी ना अगेन पुढच्या ज्या कॅन्डल असतात ना त्या येतात. त्याच्यामुळे आपण काय करू, या ठिकाणी एक्झिट करण्यासाठी या ठिकाणी आपण तयार राहू. आपण काय करतोय सध्या, आपला जो स्टॉप लॉस आहे ना तो एंट्री प्राईसच्या वरती या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, ठेवलेला आहे. तर आता सध्या जर आपण आपला प्रॉफिट बघतोय ना, तर 600, 700, 720, 703, 650 या लेवलला ट्रेड होतोय. फॉलोअप मुवमेंट जर आली ना, तर कदाचित आपला या ठिकाणी टार्गेट होऊ शकतं. अदरवाईज जर थोडीशी लिक्विडिटी कमी जर झाली ना, तर कदाचित बिटकॉइन अगेन डाऊन साईडसाठी ट्रेड होणार आहे. त्यामुळे आपला जो ट्रेडिंग स्टॉप लॉस आपण आहे ना, तो ऑलरेडी शिफ्ट करून ठेवलेला आहे. अशा प्रकारे आपलं जे टार्गेट होतं ना, ते थोड्याहून काय झालेलं आहे, वाचलेलं आहे. म्हणजे मी तर बोलतो जवळजवळ ते काय 30 आणि 40 रुपयापासूनच आपलं काय झालं, रिव्हर्स झाली कॅन्डल. त्याच्यानंतर आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस या ठिकाणी आता शिफ्ट केलेला आहे. आणि असं वाटतं की ह्या ठिकाणी एक रेसिस्टन्स क्रिएट झालेला दिसतोय. तर जोपर्यंत हा रेसिस्टन्स ब्रेक करत नाही ना, अपसाईडची मुवमेंट अगेन आपण थोडीशी त्या बायर्सला काय होणार आहे, थोडंसं स्ट्रगल करावं लागणार आहे अपसाईडसाठी. अदरवाईज मग डाऊन साईडची लिक्विडिटी हंट करण्यासाठी कदाचित जर लो लिक्विडिटी जर झाली ना, तर डाऊन साईडची लिक्विडिटी हंट करण्यासाठी बिटकॉइन अगेन डाऊन साईडला येऊ शकतो. ट्रेडिंग करताना घाबरायचं नाही, कधीही लक्षात ठेवायचं. आपण काय करतो आता सध्या मार्टिंगल स्ट्रॅटर्जी यूज करतोय. आत्ता जरी ट्रेड नाही झाला ना, आपण नेक्स्ट ट्रेडमध्ये आपण जेवढे घातलेले ना त्याच्या दुप्पट कमावण्याचा या ठिकाणी आपण काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. आणि कॉन्फिडन्स ठेवायचा स्वतःवर ट्रेड करताना. आपला जो पण सेटअप आहे ना, सेटअपला आपण काय करायचं, धरून राहायचं. या ठिकाणी बघतोय ना, जवळजवळ 40 रुपयाने आपला स्टॉप लॉस वाचले, म्हणजे आपलं टार्गेट वाचलेलं आहे. ठीक आहे, 40 रुपये, पण जो प्लॅन ठरला होता त्या प्लॅननुसारच आपण केलं आहे. आणि बिटकॉइन अपसाईडच्या ट्रेडिंग पॅटर्नसाठी सध्या ट्रेड होत होता. या ठिकाणी आपण बाय सिग्नल घ्यायला लागत होता, पण आपण काय केलं, तो अवॉइड केला. आणि आपण या ठिकाणी बाय सिग्नल ग्रॅप केलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला थोडीशी टार्गेट घेण्यासाठी ना स्ट्रगल करावं लागतं. आणि या ठिकाणी जर आपण बघतोय ना, तर या ठिकाणी काय झालेलं आहे, सध्या रेसिस्टन्स क्रिएट झालेला आहे, शॉर्ट टर्म रेसिस्टन्स. तर आपलं जे टार्गेट आहे ना, ते टार्गेटच्या ठिकाणीच रेसिस्टन्स क्रिएट झालेला आहे. या ठिकाणी मग आपण काय करू शकतो, एकतर आपण स्टॅटिक अप्रोच वापरून आपलं जे टार्गेट आहे ना ते अचीव करू शकतो. अदरवाईज आपण काय करू शकतो, इम्पल्सिव्ह आपण डायनेमिक अप्रोचनी या ठिकाणी आपला ट्रेड आहे ना एक्झिट करू शकतो. आणि या ठिकाणी जर बघतो ना आपण, डाऊन साईडचं एक चॅनल या ठिकाणी दिसतोय आपल्याला. तर अशा प्रकारे आपलं ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस जवळजवळ 70%. तर स्टील वी आर होल्डिंग दिस ट्रेड. आणि हा डाऊन साईड ट्रेंड चॅनल ओपन झालेला आहे ना, तर त्या कारणामुळं मी ह्या ट्रेडमधून एक्झिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. ठीक आहे, आपल्या या ठिकाणी ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झालेला आहे. आता आपण काय करू, नेक्स्ट जो पण ट्रेड असेल ना, तो एकदम परफेक्टली आणि हाय क्वांटिटीने घेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी मी काय करतो, एक शॉर्टचा ट्रेड इनिशिएट करत आहे. आणि त्याचा आपण जर स्टॉप लॉस ठेवला ना, तर 1:1च्या रेशोने आपण या ठिकाणी त्याचा स्टॉप लॉस पण सेट करत आहे. पहिला आपण काय करतोय, त्याचा स्टॉप लॉस सेट करतोय, म्हणजे 1:1च्या रेशो आपल्याला काय करता येईल, ग्रॅप करता येईल. तर हा प्रिव्हियस स्विंग हाय जो आहे ना, तो आपला काय असणार आहे, या ठिकाणी स्टॉप लॉस असणार आहे. आणि 1:1च्या रेशोने आपण काय करतोय, हा ट्रेड एक्झिक्यूट करतोय. तर आपलं याचं जर बघितलं ना टार्गेट, तर 2000चं टार्गेट आणि 2000चं या ठिकाणी आपल्याला काय झालं, टार्गेट आणि स्टॉप लॉस फाइंड आउट झाला आहे. तर आज स्प्रेड जास्त असल्यामुळे काय होतंय, थोडंसं आपल्याला प्रॉफिट करण्यामध्ये या ठिकाणी प्रॉब्लेम होतो. तर स्टील डाऊन साईडची मुवमेंट या ठिकाणी काय झालेली आहे, क्रिएट झालेली आहे. आणि ती अपसाईडमध्ये कन्वर्ट होती जबरदस्त. या ठिकाणी $500, या ठिकाणी 500 रुपये, 700, 1100. तर ऑल राईट. तर या ठिकाणी आपलं आहे ना टार्गेट थोड्याहून वाचलेलं आहे. आपण बघतोय ना, तर 1000 रुपीज या ठिकाणी, 1000 रुपीज 9. म्हणजे आपण जर बघतो ना, परपेक्च्युअल जर बघितलं गेलं ना, परपेक्च्युअल याच्यामध्ये, तर आपलं या ठिकाणी आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. 2000 रुपये आपण या ठिकाणी प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं ना, तर ट्रेडिंग या ठिकाणी डाऊन साईडचा सिग्नल जनरेट झाला होता. आपण तो काय केला, डाऊन साईडचा सिग्नल या ठिकाणी आपण जनरेट केला. म्हणजे मी तुम्हाला सांगताना हेच सांगतो, आपण जर आपल्या सेटअपच्या अगेन्स्ट गेलो ना, या ठिकाणी सिग्नल जनरेट नव्हतं झाला तरी देखील मी काय केलं होतं, या ठिकाणी बाय साईडचा छोटी स्काल्पिंग करण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी सेल सिग्नल जनरेट झाला. आणि आता बघतो ना, जबरदस्त आपण या ठिकाणी डाऊन साईडची मुवमेंट बघायला भेटते. म्हणून मी तुम्हाला वारंवार हेच सांगतो, आपल्या सेटअपला सोडून ट्रेड नाही करायचा. छोटे मोठे ट्रेड करत असेल, ट्रायल ट्रेड करत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्ही मोठे मोठे ट्रेड घेत असाल ना, तर तुम्ही सेटअपला धरूनच ट्रेड केले पाहिजे. मार्टिंगल केलं होतं आपण या ठिकाणी. आणि आता बघतोय ना, तर आपला फर्स्ट लॉस काय झाला होता, 116 रुपये झाला होता. त्याच्यानंतर सेकंड जो आपण प्रॉफिट जनरेट केला ना, तो 160 रुपयाचा केला. आणि आत्ता जर आपण प्रॉफिट जनरेट केला आहे ना, तो 2124 रुपयाचा केलेला आहे. आणि त्यात स्प्रेड जास्त असल्यामुळे आज आपल्याला थोडाफार आहे ना याच्यात कमी, अदरवाईज मग आपल्याला इथं आहे ना 601 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटले असते. मी बघतोय ना, तर
आता जर बघतो ना, तर आपण काय केलं, मार्टिंगल स्ट्रॅटर्जी या ठिकाणी यूज केली होती. या ठिकाणी मी फर्स्ट ट्रेड आपला हा 0.10च्या लॉटनी घेतला. त्याच्यानंतर आपण सेकंड ट्रेड 0.20च्या लॉटनी घेतला आणि थर्ड ट्रेड आपण 0.40च्या लॉटनी घेतला. या ठिकाणी आपल्याला जवळजवळ 2Kचा या ठिकाणी प्रॉफिट झाला. या ठिकाणी आपल्याला 160चा प्रॉफिट झाला आणि या ठिकाणी आपल्याला ₹600चा लॉस झाला. तर अशा प्रकारे आपण जर बघतो ना, तर आपला डे जवळजवळ आपण हा ₹1500च्या प्रॉफिटमध्ये आजचा डे क्लोज करतोय मॉर्निंग सेशन. आणि आज मी रात्री ट्रेड करणार आहे. तर मी रात्रीचा जो व्हिडिओ आहे ना, तो डेफिनेटली आपल्यासाठी प्रोव्हाइड करणार आहे. या ठिकाणी देखील प्रायमरी मूव्ह क्रिएट झाली होती. आपण डाऊन साईडचा ट्रेड नव्हता घेतला पाहिजे ना, आपण बाईंग साईडसाठीच या ठिकाणी आपण केलं पाहिजे नव्हतं, ट्राय केला पाहिजे नव्हतं, कारण याची 50% रिट्रेसमेंट त्यांनी ब्रेक केली नव्हती. अपसाईडसाठी ट्रेड आपण या ठिकाणी इनिशिएट करायला पाहिजे नव्हता. पण ठीक आहे, चला, चुका होत असतात माणसाकडून. आणि त्याचबरोबर मार्टिंगल स्ट्रॅटर्जीचं तुम्हाला अजून पण बेनिफिट दाखवून देणार आहे मी. काल पण मी तुम्हाला मार्टिंगल स्ट्रॅटर्जीने प्रॉफिट कमवून दाखवला होता आणि आज पण आपण बघतो ना, मार्टिंगल स्ट्रॅटर्जीने या ठिकाणी प्रॉफिट जनरेट केलेला आहे. तर अशा प्रकारे आपला हातचा जो सेशन आहे ना, तो आपण काय करतोय, क्लोज करतोय. आणि मला वाटतं की थोडंफार आहे ना, आपण काय करा, बिटकॉईनकडे शिफ्ट व्हा. इंडियन मार्केट तुम्हाला आहे ना लॉस मेकिंगच ठेवणार आहे, कारण इंडियन मार्केट एवढं मॅन्युप्युलेटिव्ह झालेलं आहे, कारण त्याच्यामध्ये लो व्हॅल्यूम झालेलं आहे. पण ज्यावेळेस लो व्हॅल्यूम होतं ना, त्यावेळेस काय होतं, ते जे स्मार्ट, कारण आपण बोलतो ना, जे म्हणजे मोठे मासे आहे ना, मोठमोठ्या माशांना खाण्याचा प्रयत्न करतात. कारण जे छोटे मासे आहे ना, आता सध्या तर ते उरलेले नाही, कारण एक लॉट बाय करायला जवळजवळ आपल्याला त्या इंडेक्समध्ये 12 ते 13 हजार रुपये लागतात. त्याच्यामुळे खूप सारे छोटे मोठे जे ट्रायल एरर करणारे ट्रेडर आहेत ना, की ते मोठे प्लेयर त्यांचा पैसा वाढायचं, तर ते आता सध्या ते काय झालेलं आहे, बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे जे मोठे प्लेयर आहेत ना आपल्यासारखे, तर त्यांचं ते काय करणार आहे, त्यासाठी ते स्टॉप लॉस हंटिंग ठेवणार आहे. त्याच्यामुळे आपण काय करू, बिटकॉईनकडे थोडे दिवस शिफ्ट तुम्ही होऊन तर बघा, क्रिप्टो ट्रेडिंग करा. क्रिप्टो ट्रेडिंग एकदम मस्त आहे. चार्जेस तुम्हाला लागतील, डेल्टा एक्सचेंजमध्ये जास्त चार्जेस आहेत, त्याच्यामुळे मी एक्सएनएसवर शिफ्ट झालेलो आहे. तर प्रो अकाउंट तुम्हाला चांगले सर्व्हिस प्रोव्हाइड करतं व तुम्हाला स्प्रेड पण कमी भेटतो. त्याचबरोबर तुम्हाला थोडंफार आहे ना याची कमिशन फी द्यावा लागते. पण अदरवाईज जर बघितलं ना, एक्सएनएक्स पण बेटर ऑप्शन आहे आपल्यासाठी. तर अशा प्रकारे आपण आजचा जो सेशन आहे ना, आपण सध्या आजचं सेशन क्लोज करत आहोत. अशा प्रकारे आपण आजचा व्हिडिओ क्लोज करतोय. कमेंटमध्ये तुमचे सजेशन असतील तर नक्की मला शेअर करा आणि त्याचबरोबर आपला जो व्हिडिओ आहे ना, त्याला नक्की लाईक करा.